हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर अगदी वेगळ्या पद्धतीने ना आपण कैरीचं आहे ना लोणचं बनवणार आहे. अगदी 10 मिनिटात तयार होतं आणि खूप सुंदर झटपट असं आपलं कैरीचं लोणचं आहे ना इथं मी बनवलेलं आहे. आणि हे दिसायलाही खूप सुंदर आहे आणि दिसण्यापेक्षा हे खायलाही खूप ह्याची टेस्ट आहे ना छान लागते. इतकं मस्त अगदी झटपट असं आपण कैरीचं लोणचं बनवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपण आता सुरुवात करूयात. तर बघू शकता तुम्ही इथे मी आहे ना वजनी प्रमाण जर म्हणाल ना तर अर्धा किलो आहेत ना आंबे घेतलेले आहेत. असे मोठे मोठे 2 आहेत ना आंबे घेतलेत आणि पहिल्यांदा आहे ना स्वच्छ धुवून कपडाने ना व्यवस्थित असे ना पुसून घेतलेले आहेत. आता आपण कैरी आहे ना चिरून घेणार आहे. तर कैरीचा वरचा जो देठ असतो ना तो पूर्ण कट करून घ्यायचा आणि बघू शकता आंब्याचं जी कोय आहे ना तो बाट तयार झालेला आहे. आणि हे बघा ह्या पद्धतीने ना आपल्याला आंबा चिरून घ्यायचा आहे. आता तुमच्या आवडीने ना तुम्ही कसेही आंब्याच्या आहेत ना फोडी करून घेऊ शकता. पण ह्या पद्धतीने जर तुम्ही आंबा चिरला ना तर तो दिसायलाही खूप सुंदर दिसतो, काहीतरी वेगळं असं. हे बघा मस्त असे आहेत ना आपण आंबा आहे ना छान असं आहे ना अशा चकत्या करून घेतलेल्या आहेत. आता ह्या पद्धतीने पुन्हा आपण व्यवस्थित असं आहे ना आपल्याला किती जाड किती पातळ हवे ना तसं हे करायचं आहे, कापायचं आहे. आपले जे फ्रेंच फ्राईज आपण बनवतो ना अगदी सेम त्याच पद्धतीने आपल्याला आंबा आहे ना हा आपला चिरून घ्यायचा आहे. फक्त फ्रेंच फ्राईज आपले ना असे थोडेसे जाड असतात. अगदी पातळसर असे ना आपण हे कट करून घेतलेत आणि बघू शकता किती सुंदर असं दिसायला दिसतंय. पाहू शकता अगदी पातळ एकसारखं. आणि हे लोणचं बनवताना ना आंब्याची जी साल आहे ना ती काढायची नाही. हे बघा छान असं आहे ना. हा बघा ह्या पद्धतीने ना मी सगळं 2 जे आंबे आहेत ना ते मस्त असे ह्याच पद्धतीने ना कट करून घेणार आहे. पाहू शकता. तर सगळी छान अशी कट करून घेतलेली आहे आंबे आपण. आता ह्याच्यासाठी ना छोटासा मसाला तयार करून घेणार आहे. धने घेतलेले आहेत, मोहरी, जिरं घेतलेलं आहे. जिरं जास्त घ्यायचं नाही. अर्धा चमच जिरं, अर्धा चमच बडीशेप, 9 ते 10 काळी मिरी आणि अर्धा चमच मेथीदाणे घेतलेले आहेत. आता हे ना गॅस आपला मोठा ठेवायचा. कढई आपली तापली की गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवरती ना आपल्याला हे अगदी 2 ते 3 मिनिट आहे ना छान असं भाजून घ्यायचं आहे. जास्त भाजायचं नाही फास्ट गॅसवरती, एकदम मीडियम गॅसवरती आपल्याला आहे ना अगदी हे 2 मिनिट भाजून घ्यायचं आणि थंड करून आहे ना मिक्सरला छान अशी पावडर करून घ्यायची जाडसर. तर बघू शकता मस्त कैरी आपली आहे ना खूप सुंदर वाससुद्धा सुटलेला आहे. आणि हे बघा अगदी जाडसर असं इथं मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता आपण पहिल्यांदा इथे मी मिरची पावडर घेतलेली आहे. मिरची पावडर टाकूयात, हिंग टाकूयात, हळद, चवीनुसार मीठ आणि आता आपण धना, जिरं, बडीशेप, मोहरी, मेथीचे दाणे याची जी पावडर करून घेतली ना ती पावडर टाकूया. खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे. आता इथे मी ना 2 ते 3 पळी तेल आहे ना हे गरम करून घेतलेलं आहे. ते आपल्याला छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. बघू शकता. अगदी तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्तसुद्धा तेल आहे ना वापरू शकता. तेल चांगलं असं कडकडीत गरम झालेलं आहे. आता हे सगळीकडे आपण आहे ना मस्त असा टाकून देऊया. बघू शकता मस्त असं चर्र आवाज आलेला पाहिजे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात. चमचने व्यवस्थित मिक्स करायला नाही आलं तर मस्त हाताने ना छान असं हे मिक्स करून घ्यायचं. तर बघू शकता आत्ताच खावं असं वाटतंय किंवा बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकं सुंदर असं नवीन पद्धतीने ना कैरीचं लोणचं इथे ना मी बनवलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ना कैरीचं लोणचं करून बघा. खूप सुंदर असं झालेलं आहे आणि मस्त हे काचेच्या भरणीत आपण आहे ना भरून ठेवू शकता आणि अगदी महिनाभर आपण आहे ना हे छान असं आरामशीर राहू शकतं. इतकं सुंदर असं झालेलं आहे.
पाहू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांची मनापासून धन्यवाद.